चला मॅच चालू करा पंच लवकर. पंच असतील विलास पाटील आणि विकास म्हात्रे. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. स्ट्राइक एंडला फलंदाज गणेश भोईर आणि गोलंदाज अतुल पाटील. तो गोलंदाज सर अतुल पाटील. वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, वीरेंद्र सेवाग स्टाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2. गती परिवर्तन, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक येतील. जबरदस्त स्ट्रोक. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्या सरकेल पुढे 4. यावेळेस मात्र मिस्टर मिक्सो फटका फसलाय. झेल टिपला जाईल. फलंदाज गणेश भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. तर या स्पर्धेसाठी जी लाईव्ह चं सौजन्य ज्याने दिलं त्या SK एंटरटेनमेंटचे संचालक किरणजी थळे आणि शंकरजी गुळवी यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले गेले या स्पर्धेचं. डेकोरेटिंगसाठी विकी पाटील आणि टीम. त्याचबरोबर जे कूलर आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी देतोय ते सन्माननीय KB एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हातभार लावला असेल त्यांचे मी शाब्दिक शुभेच्छा धन्यवाद व्यक्त करतो. जाऊयात मॅचकडे. गडी बाद होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 4 आणि गडी गमावले ते 2. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कावदेवी ए संघाने मंडप डेकोरेटिंग साठी आम्ही धन्यवाद करतो या ठिकाणी विकी पाटील आणि टीमचं. त्यांच्या माध्यमातून हे सुपर असं स्टेज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लाईव्ह साठी किरण थले आणि शंकरजी गुळवी यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचं कूलर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे ते KB एंटरप्राइजेस यांचं देखील आम्ही शाब्दिक शुभेच्छा धन्यवाद देतो. ज्यांनी पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली त्या विकासजी म्हात्रे आणि विलास पाटील यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, निल्सन मनवी ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, गोल षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. सापर्डे गावचा रेबॉन बघा बाहेर घेऊन जा मयूर लवकर. तो गोलंदाज तयार. बघूया स्ट्राईक हँडला फलंदाज निल्सन. जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. गती परिवर्तन यावेळेस मात्र बीट केलं जाईल. डॉट चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थिरवलेली असेल 10 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे. 2 गडी गमावलेत. बघूया गती परिवर्तन पुन्हा एकदा बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. तर बाद झालाय निल्सन. सुरेख गोलंदाजी. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नॉन स्ट्राईक हँडला मात्र सुखरूप सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 सर्कल पुढे. धाव फलकावरती धाव लागतात त्या 11. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे. डॉट चेंडू फेकला जाईल. 1 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. बघूया यावेळेस मात्र दांडी गोल. यू मेस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अजून एक धक्का गावदेवी ए संघाला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर फक्त 1 धाव खर्च केली. उर्वरित 5 चेंडूंमध्ये गोलंदाज निलेशनी. बघूया तिसरं षटक गोलंदाज तेजस यांचा वापर केलाय. केबी एंटरप्राइजेसचे संचालक सन्माननीय विशालजी नायडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का गावदेवी क्रिकेट संघाला. केबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय विशालजी नायडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण यायचं व्यासपीठावर. वेलकम सर.
वेगवान चेंडू, मिस टाइमिंग स्ट्रोक, दिस टाइम सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या सर्कल पुढे. किती रन झाले? 2 आले. 2 धावसंख्या 13. गती परिवर्तन, तितका चांगला फटका, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेची संधी, संधीचं सोनं. धावा मिळाल्या त्या 2. धावसंख्या 15. गोलंदाज तयार. गती परिवर्तन, यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू फेकला जाईल. सन्माननीय केवी एंटरप्राइजेसचे संचालक विशालजी नायडू यांचा सन्मान केला जाईल. या षटकाच्या समाप्तीनंतर मी विनंती करतो सन्माननीय अनिल भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया. गतीमध्ये परिवर्तन, हलकीशी एज, कीपर बीट, खेळाडू बीट. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या सर्कल पुढे. 17 षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 17 चेंडूंमध्ये धावा आलेल्या त्या 17. षटकारांची नितांत गरज. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिले षटक पॉवर प्ले असेल. गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त स्ट्रोक, हवाई फायर करण्याचा प्रयत्न. खेळाडू आलाय, झेल टिपला, फलंदाज बाद. तर अनिल भोईर यांना विनंती करतो आपण सत्कार करा. सन्मान चिन्ह दिलं जाईल या स्पर्धेची आठवण म्हणून. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कूलर लाभलाय केबी एंटरप्राइजेसचे संचालक विशालजी नायडू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. कुणाल गोलंदाज. करण भोईर यांना विनंती करतो निलेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. पहिला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. आणि मैदानामध्ये काय घडतंय बघा. फलंदाज या ठिकाणी बाद. सूरज मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात. मंडप डेकोरेटर्स निलेश पाटील ज्यांचं सौजन्य या मंडपसाठी लाभलेलं आहे. या निलेश. थँक्यू निलेश, तुम्ही खूप चांगली मंडपची व्यवस्था या ठिकाणी केलीत. गती परिवर्तन, यावेळेस मात्र थोडंसं फॉर्मलिंग घडेल. सिंगल मेल. धावसंख्या सर्कल पुढे. धावफल कधी एकूण 10 लागतात त्या 18. 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. मोठे फटके मारण्याची नितांत गरज जर ट्रॉफी उचलायची असेल. पहिल्या क्रमांकाची यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू फेकलाय. 3 चेंडू शिल्लक. अनिल भोईर यांच्या शुभ हस्ते किरणजी थळे यांचा सन्मान केला जाईल.
वेगवान चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. शंकर गुळवी यांचा सन्मान केला जाईल. अनिल भोईर यांच्या शुभ हस्ते. SK एंटरटेनमेंट लाईव्हचे संचालक गती परिवर्तन, जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धाव संख्या 22, 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, रीड आउट, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28, 29 धावांची गरज. प्रदीप गायकवाड यांचे शुभ हस्ते सन्मान करूयात. शंकर गुळवी SK एंटरटेनमेंटचे संचालक. तर या स्पर्धेसाठी ज्यांचं लाईव्ह कव्हरेज केलं SK एंटरटेनमेंटचे संचालक किरणजी थळे, शंकरजी गुळवी यांचे आयोजन समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. विकी पाटील मंडप डेकोरेटिंग ज्यांनी सांभाळलं ते विकी पाटील, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि KB एंटरप्राइजेसचे संचालक सन्माननीय विशालजी नायडू यांच्या माध्यमातून जे कूलर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजला मिळालंय त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. जेव्हा फायनल चा सामना सुरू होतोय, फक्त 10 ते 15 मिनिटाचा अवधी, आपल्याला समजेल कोण सापर्डे चषक 2021 चा चॅम्पियन ठरेल. सन्माननीय सतीश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजन समितीच्या वतीने मी त्यांचं शाब्दिक सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. कृष्णा भोईर यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. गोलंदाज तयार, स्ट्राइक एंडला फलंदाज अतुल पाटील. बघा व्हॉलंटियर्स जायचं आपल्या जागेवरती. तो गोलंदाज तयार, सामना सुरू. बघा सामना संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावू नका, स्टंप पंचांनी जमा करायचे. नेक्स्ट संडे साठी आपल्याला स्टंप
यावेळेस मात्र सिंगल मिळेल. 2 धावा मिळतात. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न अतुल पाटीलकडनं. गोलंदाज तयार गणेश. धावसंख्या 2. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र जोरदार अपील. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय आणि पंचांचा निर्णय प्रत्येक खेळाडूवरती बंधनकारक असेल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन फॉर ऑल. आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. अतुल पाटीलच्या खेळीचा अंत. गोलंदाज तयार गणेश. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूया गोलंदाज तयार. बघूया गणेश सज्ज होत आहेत. गतीमध्ये परिवर्तन. अतिशय चांगला फटका. सेफ झोन. क्षेत्ररक्षक आले. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. धावा मिळतात त्या 2. धावसंख्या 4. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केला गणेशनी. 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी. डॉट चेंडू फेकलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा आलेल्या आहेत त्या 4. नेक्स्ट संडे देखील एक स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येईल. 5,000 प्रथम पारितोषिक आणि 2,500 द्वितीय पारितोषिक असेल. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सगळे पुढे. सामना संपल्यानंतर रेबन आणि त्यांचे मालक यांनी देखील या ठिकाणी या. गणेश पुन्हा एकदा. गतीमध्ये परिवर्तन. डॉट चेंडू फेकलाय. जबरदस्त कमबॅक करतो गणेश. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. तितका चांगला फटका. 3 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार होईल. क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 चेंडू 22 ची गरज.
चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज निल्सन आलेत षटक क्रमांक दुसरा घेऊन. गोलंदाज तयार. बघूया 18 चेंडू 22 धावांची गरज. सुरेख फटका सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न 2 धावा मिळतील. 20 धावांची गरज 17 चेंडूंमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. श्रीधर वडवी यांच्या माध्यमातून 4 चेंडूचे बॉक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील मी शाब्दिक सुमनांनी धन्यवाद व्यक्त करतो. वेगवान चेंडू यावेळेस मात्र बॅटचा संपर्क होऊ शकत नाही. डॉट चेंडू फेकला निल्सननी. कमबॅक केलंय. डॉट चेंडूच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जाईल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी गणेश आलेत. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू उडवला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील तर 2. धावसंख्या 11. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट चेंडू. ऍडव्होकेट विनोद पाटील सापर्डे यांच्या वतीने पारितोषिकाची रक्कम या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. यावेळेस मात्र वेगवान चेंडू सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने सर्किल पुढे. 12. ऍडव्होकेट विनोद पाटील सापर्डेचे त्यांच्या वतीने रक्कम रोख रक्कम जी आहे आपले जे पारितोषिक आपण देणार आहोत ती रोख रक्कम त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केली. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही धन्यवाद करतो. या चेंडूला जर गडी बाद केला तर 1000 चा कॅश प्राइज दिले जाईल. केबी एंटरप्राइजेसचे संचालक आदरणीय विशालजी नायडू यांच्या वतीने. बघूया जबरदस्त गोलंदाजी. आणि डॉट चेंडू आलाय. बारा चेंडू 17 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी आहे त्यामुळे 17 करावे लागतील. 16 जरी केला तरी मात्र पराभव होऊ शकतो. त्यामुळे 17 धावांची गरज. लाईव्हचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते किरणजी थळे आणि शंकरजी गुळवी. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स विकी पाटील. आणि रोख रकमेचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते विनोदजी पाटील ऍडव्होकेट यांचे देखील आभार व्यक्त करूयात. जाऊयात मॅच कडे. सामना सुरू. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न गणेश आलाय. थोडंसं फंबलिंग. फक्त सिंगल. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज.
तर 11 चेंडू 16 धावांची गरज. या ठिकाणी एकच धाव खर्च केली एका चेंडूमध्ये. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. जबरदस्त गोलंदाजी. डॉट चेंडू फेकलाय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघा खेळाडू कक्षात आवाज देऊ नका. 10 चेंडू 16. 10 balls 16 runs to win. गोलंदाज तयार. बघूया काय घडतंय मैदानामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. या स्पर्धेला ज्याने लाईव्ह कव्हर केलं ते किरण थले आणि शंकरजी गुळवी, त्याचबरोबर त्यांचे सहकारी राकेश गायकवाड यांचे देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मंडप डेकोरेटर्सचे विकी पाटील अँड टीमचे देखील धन्यवाद. आणि रोख पारितोषिक ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलंय ते ॲडव्होकेट विनोद पाटील मॅन फ्रॉम सापाड यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. नऊ चेंडू 16 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव आली आहे. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय आणि डॉट चेंडू. 8 चेंडू 16 धावा असं समीकरण. 2 चेंडू शिल्लक आहेत. गती परिवर्तन. जबरदस्त स्ट्रोक. हा चेंडू फेकलाय. षटकार. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 balls 10 runs to win. मॅच थांबवा पंच. गोलंदाज तयार. बघूया महत्वपूर्ण चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज.
तर गोलंदाज तयार. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 बॉल्स 10 रन्स टू विन. 10 धावा जर केल्या तर प्रथम क्रमांक मिळू शकतो आणि जर 10 पेक्षा कमी धावा आल्या तर द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू जबरदस्त स्ट्रोक स्टाईल मध्ये सामना फिनिश. चेंडू षटकार. 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. यावेळेस आता वेगवान चेंडू हवेत. या चेंडूला सामना फिनिश होईल की फलंदाज बाद. झेल टिपलाय. वादळ शांत केलं. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे बघा. चार चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 करावे लागतील बॅट्समन. या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 धावा जरी केल्या तरी सामना पराभूत होऊ शकता. गोलंदाज तयार. बघूया गती परिवर्तन आणि यावेळेस मात्र नॉन स्ट्राइक एंडला धोक्याची घंटा. सिंगल. 3 चेंडू 3 धावांची गरज. चेतन भोईर यांना विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावरती. स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने विनंती करतो. 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. अंतिम मुवमेंटला मॅच आली आहे बघा. 3 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. चौकार किंवा षटकाराने सामना फिनिश होऊ शकतो की शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकतो. बघूया. गोलंदाज तयार. विशाल स्ट्राइक एंडचा फलंदाज. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज चेतन. बघूया. चेतन यावेळेस माझा वेगवान चेंडू. पंचांकडे पाहिलं जाईल. वाईटचा इशारा येतोय. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. वेगवान चेंडू. सुरेख फटका. सिंगल स्ट्रोक. दुसरा धावेचा प्रयत्न आणि सामना फिनिश. चॅम्पियन सापर्डे चषकाचा या ठिकाणी ठरतोय ओम साई क्रिकेट संघ. चला स्टंप घेऊन या इकडे. व्हॉलंटियर स्टंप घेऊन या.
यायचं मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. अतुल यायचं मॅन ऑफ द मॅच, अतुल पाटील. सतीश दादा म्हात्रे यांच्या शुभास्ते देऊयात.